पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव, नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे जाती संतांची जपी, नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. पांडुरंगाकडे प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कृतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिराम मृडरंग धीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. मनोजव मरुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजम वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगल भवन अमंगल हारी, द्रवसु दशरथ अजर बिहारी. सिया राममय सब जग जाणी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येच्या अधिकरण. तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. विठ्ठला विठ्ठला सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा संत प्रकरणातील अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना पुण्यवंत होण्याचा उपाय सांगत आहेत. ज्या साधनाने आपल्याला विश्रांती मिळेल अशा प्रकारचं नियत साधन तुकोबाराय अभंगातून सांगत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनातली कळत नकळत झालेली पाप आणि अनंत जन्मात आपल्याकडून झालेली पाप जेणेकरून जातील असं एकच साधन तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलेलं आहे. अभंग गोड आहे, चिंतनीय आहे आणि प्रासादिक आहे. आजची सेवा खरं तर कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन समिती या समितीच्या वतीने, या मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम सुरू आहे. परमार्थ प्रेमी असलेले आणि सर्वांच्या हृदयात ज्यांनी आपली जागा अशी निर्माण केलेली आहे, कर्तव्य दक्ष असलेले आमदार आमचे गणपत शेठ गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेवक मान्य श्री अभिमन्यूजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून अतिशय चांगला हा संकल्प आहे. लोकांना घर बसल्या परमार्थाची पर्वणी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. मी तर म्हणेन की या कोरोनाच्या काळामध्ये, या बिकट परिस्थितीमध्ये कुणी कपड्याचं वाटप करतं, कुणी अन्नधान्याचं वाटप करतं, कुणी औषधांचं वाटप करतं. या मंडळीने या सगळ्या गोष्टी तर केलेल्याच आहेत. गणपतशेठ गायकवाड, अभिमन्यू गायकवाड यांनी या सगळ्या गोष्टी तर वाटप केलेल्याच आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी जे परमार्थाचं दान लोकांना घर बसल्या ही पर्वणी उपलब्ध करून दिलेली आहे, हे सर्वात मोठं त्यांचं एक मोलाचं कार्य आहे. दाता तोच एक जाणा नारायण स्मरणी. खऱ्या अर्थाने दाता त्याला म्हटलं जातं की दुसऱ्यांकडून भजन करून घेतो तो खरा दाता म्हटला जातो. आणि सर्व जो जिथपर्यंत ही तिसाई केवल ही वाहिनी जिथपर्यंत पसरलेली आहे त्या सर्वच्या सर्व मंडळीला या कीर्तनाचा निश्चितपणे लाभ होणार आहे. आणि म्हणून हा अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम त्यांनी हा सुरू केलेला आहे. अधिक मास हे पवित्र असलेला अधिक मास आहे आणि या अधिकस्य अधिक फलम असं म्हटलेले पवित्र अधिक मासामध्ये तुम्ही जर पुण्य कमावलं तर त्याचं अधिक पुण्य तुम्हाला मिळतं, अधिक फलश्रुती त्याची मिळते. अशा पवित्र पावन पुरुषोत्तम मासामध्ये आजचा हा कार्यक्रम आहे. माझी दुसरी सेवा आहे आणि या दुसऱ्या सेवेकरता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी निवडलेला आहे. तुकाराम महाराज अभंगातून आपल्या सर्वांना पुण्यप्राप्तीचा उपाय सांगतात. या ठिकाणी पहिला प्रश्न असा आपल्याला उपस्थित करायचा आहे. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची तर हीच तर मोठी खासियत वैशिष्ट्य आहे. वक्त्यांनी स्वतःच प्रश्न उपस्थित करायचे आणि स्वतःच वक्त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. वारकरी संप्रदायाची ही कीर्तनाची परंपरा आहे. पहिला प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो अभंग श्रवण केल्यानंतर की महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराजांना आम्हाला पुण्यप्राप्तीचा उपाय सांगण्याची गरज काय? ज्या साधनाने आम्हाला विश्रांती मिळेल असं साधन तुकाराम महाराजांना सांगण्याची गरज काय? ज्या साधनाने आम्हाला महालाभ होणारे फुकट असं साधन तुकाराम महाराज आम्हाला का सांगतात? जेणेकरून आमची पाप जातील, आमची पाप झाली असं तुकोबारायांना का वाटतं? असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो. व्यवहारामध्ये जर आपण बघितलं तर एखादा माणूस जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या कल्याणाच्या विषयी सांगतो ना, तेवढ्याला त्याच्या कल्याणाच्या विषयी सांगत असताना सांगणाऱ्या माणसाचा काहीतरी स्वार्थ दडलेला आहे. त्याच्याशिवाय सांगत नाही. माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात, गुजे विनाहित कोण सांगे, तुझे विनाहित कोण सांगे, गुजे विनाहित कोण सांगे, गुजे विनाहित तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त, 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 पूज्य विनाहित कोण सांगे, पूज्य विनाहित कोण सांगे, पूज्य विनाहित कोण सांगे, पूज्य विनाहित. पूज्य विनाहित कोण सांगे. एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या फायद्याचं, त्याच्या कल्याणाचं सांगते, त्याच्यामध्ये सांगणाऱ्या व्यक्तीचा काहीतरी स्वार्थ दडलेला आहे, त्याच्याशिवाय ती व्यक्ती सांगत नाही. बरीच माणसं आपण पाहतो की सांगताना म्हणतात, तू माझा आहे म्हणून तुला सांगतो, तू माझा जवळच आहे म्हणून तुला सांगतो. म्हणजे स्वार्थाशिवाय माणूस दुसऱ्या माणसाला सांगत नाही. पण इथे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना पुण्यप्राप्तीचा उपाय सांगतात. म्हणजे आपल्याला पुण्य मिळावं, आपल्याला विश्रांती मिळावी, अजून सांगतो पुढे आपल्याला लाभ व्हावा आणि आपली पाप जावी, असं तुकोबारायांना का बरं वाटत असेल? आता जर विचार केला थोडासा आपण बारकाईने, तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला ओळखत सुद्धा नाही हो. आपण त्यांच्या परिचयाचे होगा, आपण त्यांच्या परिचयाचे नाही. बरं, आपण त्यांच्या परिचयाचे नाही, बरं आपण त्यांचे मित्र परिवारातले आहोत का? नाही. बरं, त्याच्याही पुढची गोष्ट, आपण त्यांच्या नात्यातले आहोत का? नाही. बरं, आपल्यापासून त्यांना काही लाभलो आहे का? नाही. मग आता आपण त्यांचे साधे परिचयाचे नाही, आपण त्यांच्या मित्र परिवारातले नाही, आपण त्यांच्या नातेवाईकांपैकी नाही आणि आपल्यापासून त्यांना काही फायदाही नाही. मग तुकाराम महाराज आपल्या सर्वांना इतका महत्वाचा म्हणजे उपदेश का बरं करीत असतील? आपल्या सर्वांना या अभंगातून संतांचं महत्व सांगून, जेणेकरून आपली पाप जातील, पुण्य मिळेल, जेणेकरून आपल्याला विश्रांती मिळेल, असं तुकाराम महाराज साधन का सांगतात? तर मंडळी, या गोष्टीचा थोडासा आपण जर चिंतनात्मक जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल, जगामध्ये एकमेव संत अशी जात आहे. इथं जात शब्दाचा प्रयोग केला, याचा अर्थ असा नाही की मी जन्माने प्राप्त होणाऱ्या या ठिकाणी जातीचा या ठिकाणी समावेश करतोय. अलीकडच्या काळामध्ये जातीवाद हा विषय सध्या खूप फोफावत चाललेला आहे आणि सर्वात जास्त वाद हे जातीवादाने निर्माण होतात. पण संत जगामध्ये अशी एक जात आहे, अशी एक श्रेणी आहे, असा एक तो संतांचा समूह आहे की ज्यांच्या जीवनामध्ये आपण जर थोडंसं बारकाईने त्यांचं जीवन जर अवलोकन केलं तर ते केवळ जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत असतात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो, व्यवहारामध्ये आपल्याकडे सुख मागणारी माणसं पुष्कळ आहेत, पण सुख देणारी माणसं कुठे समाजात भेटतात आपल्याला. जेवढी पण भेटतात ना तेवढी सगळी आपल्याकडून सुखाची अपेक्षा करणारी भेटतात आपल्याला. आपल्याला सुख देणारी माणसं कुठे भेटतात आपल्याला? ज्या दिवशी आपल्याकडून त्यांना सुख मिळत नाही ना, त्या दिवशी आपल्यावर एरवी प्रेम करणारी माणसं आपल्यापासून दुरावली जातात. आणि म्हणून तर कबीरजींना म्हणायची पाळी आली, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई. आपल्यावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस हा स्वार्थासाठी प्रेम करतो. आणि एक वाक्य मी कीर्तनामध्ये पुन्हा पुन्हा सांगतो, आपल्यावर प्रेम करणारी माणसं ही त्यांच्या स्वार्थासाठी प्रेम करीत असतात. ही गोष्ट आपल्याला शेवटी कळते, कधी वेळ निघून गेल्यानंतर. पण एक सांगतो तुम्हाला,
कळण्याची सुद्धा एक ठराविक वेळ आहे, कळण्याची सुद्धा एक वेळ आहे. वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला कळतं की ज्यांच्यावरती मी प्रेम केलं, ज्यांनी माझ्यावरती आयुष्यावर प्रेम केलं, ही सगळी माणसं स्वार्थी आहेत. कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी. म्हणजे राहती निराळी, रांडा पोरे सकाळ. ही सर्व माणसं आपल्यापासून लांब गेलेली असतात. आणि म्हणून व्यवहारामध्ये तुम्हाला सांगतो, स्वार्थासाठी प्रेम सगळेच करतात, पण जगामध्ये एकमेव असे संत आहेत का केवळ ते संत तुमच्या आमच्या सुखासाठी प्रयत्न करतात. परत काय करीत असतील तुकाराम महाराज हा प्रयत्न? तर तुकोबाराय सांगतात त्याचं कारण सांगू. तुमच्या सुखामध्ये माझं सुख आहे आणि मला ईश्वराने भगवंताने याच्याकरता ज्या ठिकाणी पाठवलेलं आहे. तुका म्हणे माझ धाडिले निरोपा, मार्ग आसोपा सुखरूपा, मार्ग आसोपा सुखरूपा. तुका म्हणे माझ धाडिले निरोपा, मार्ग आसोपा सुखरूपा, मार्ग आसोपा सुखरूप. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, मार्ग आसोपा सुखरूप, मार्ग आसोपा सुखरूप. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, कारणाशी मी कारण घेऊन इथं आलोय. मला कार्य करायचंय, पुढे मला जगत कल्याण करायचंय. आणि जोपर्यंत तुमचं कल्याण होत नाही ना, तोपर्यंत मला सुख मिळत नाही महाराज म्हणतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हे संत आहेत. म्हणून तुकोबारायांनी वेळोवेळी आपल्याला ज्या साधनाने आपल्याला सुख मिळेल अशा प्रकारचं साधन तुकोबारायांनी सांगितलेले. अशा प्रकारच्या तुकोबारायांचे अनेक अभंग आहेत. गाथेतला प्रत्येक अभंग हा महत्वपूर्ण आहे. भाषा वेगळी असेल पण प्रत्येक जीवन, प्रत्येक अभंग मानवी जीवनाचं कल्याण करणार आहे तुकोबारायांचा. इतर संतांचे सुद्धा अभंग तेवढेच प्रभावी आहेत. संतांचे अभंग त्या काळातही प्रभावी होते, आताही प्रभावी आहेत आणि पुढे सुद्धा ते प्रभावीच राहणार आहेत. संत वाङ्मयाची किंमत कळण्यासाठी सुद्धा लायकी असावी लागते. जर तुम्ही त्यांचे ग्रंथ वाचलेच नाही तर तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही. एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही महाराज, तर त्या व्यक्तीविषयी मला बोलण्याचा अधिकार नाही. संतांचे अभंग वाचल्यानंतर कळतं की त्या अभंगातला अर्थ मानवी जीवनाशी किती संबंधित आहे. वेदाने अनादी काळापूर्वी मानवी जीवनाच्या कल्याणाची आणि विकासाची मूळ तत्व घोषित केलेली आहे. लक्षात ठेवा, मनुष्य जीवनाच्या कल्याणाची आणि विकासाची मूळ तत्व ही वेदाने अनादी काळापूर्वी घोषित केलेली आहे. आणि तीच वेदाची तत्वे संतांच्या वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. भ्रष्ट माणसं वेदावर टीका करतात, भ्रष्ट माणसं संत वाङ्मयावर टीका करतात. पण वेद त्याही काळामध्ये तेवढाच कल्याणकारी होता आणि आताही तेवढाच कल्याणकारी आणि पुढे सुद्धा कल्याणकारी राहणार आहे. आणि संतांची जी वचने आहेत ही वेदाच्या संबंधाने आलेली वचने आहेत. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालेलो, नकळेची विषय अंधा, म्हणून उघड बोलेलो, चालता धनुर्धरा, तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा, द्वैत सर्व निरसलो, कर्म जागो निवृत्तीचा, जेने फेडिले पडळ. आमचे सगळे संत वेदाचा मागोवा घेत चाललेले आहेत आणि म्हणून वेदाचा मागोवा घेणारे संत त्याच वेदाची ती कल्याणकारी तत्व संतांच्या अभंगामध्ये आजही पाहायला मिळतात. आणि म्हणून तुकोबारायांच्या गाथेतला प्रत्येक अभंग हा कल्याणकारीच आहे. ज्ञानेश्वरीतली प्रत्येक गोवी ही कल्याणकारी आहे. नामदेव महाराजांचे अभंग असतील, जनाबाईंचे अभंग असतील, सकळ संतांचे अभंग असतील, हे कल्याणकारीच आहेत.
आणि म्हणून आजचा जो सेवेकरता निवडलेला अभंग आहे याचा सुद्धा मानवी जीवनाशी संबंध आहे. काय संबंध मानवी जीवनाशी असं जर तुम्ही विचाराल तर तुम्हाला मी त्याचं उत्तर देऊ शकतो. या अभंगाचा आपल्या जीवनाशी अतिशय संबंध आहे. काय संबंध सांगतो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारायांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं. मनुष्य जीवनामध्ये आपण जे सुख दुःख भोगतो त्या सुख दुःखाचा थेट संबंध पापपुण्याशी आहे. कशाशी संबंध आहे याचा थेट संबंध पापपुण्याशी आहे. विचार सागरकार म्हटले बरं का, सुख दुःखाला कारण पापपुण्यच आहे. पापपुण्याला कारण धर्म अधर्म आहे. धर्म अधर्माला कारण रागद्वेष आहे. रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आहे. पण ही साखळी सांगत असताना निश्चलदासजी म्हणतात बरं का, ते म्हटले सुख दुःखाला कारण जर काय असेल तर पापपुण्यच आहे. सुख दुःखाचं एकमेव कारण जर कोण असेल तर पाप आणि पुण्यच आहे. पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ दुःख आहे. आपण जर बघितलं तर पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ दुःख हाच सिद्धांत वेदाचा आहे. हाच सिद्धांत शास्त्राचा आहे. हाच सिद्धांत संतांचा आहे. हाच सिद्धांत सगळ्या ग्रंथाचा आहे. पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ दुःख आहे. आता काही माणसं म्हणतील पण महाराज हे सिद्धांत तुमचे आम्हाला न पडणारे सिद्धांत आहेत का. पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ दुःख असेल तर आम्ही बघितलंय की जी माणसं परमार्थ चुकून सुद्धा करत नाही, ज्यांच्या मुखामधून औषधाला सुद्धा नामचिंतन येत नाही, औषधाला सुद्धा ज्यांच्या मुखातून कधी नामस्मरण येत नाही, जी माणसं पंढरपूरची वारी तर करीत नाही पण जाणाऱ्या माणसाला विरोध केल्याशिवाय राहत नाही, जी माणसं संपत्ती फक्त आली की फक्त स्वतःसाठी खर्च करतात, इतरांसाठी किंवा समाजासाठी दान धर्म ज्यांच्याकडून घडत नाही, ज्या माणसांचं संपूर्ण जीवन अतिशय घाणेरडं आहे, जे माणसं दिसायला माणूस आहेत पण ते पापाचे पुतळे आहेत, अशा माणसांना आम्ही बघितलंय की ती माणसं आज जर बघितलं तर श्रीमंतीने अतिशय गडगंज अशी ती पाहायला मिळतात, ऐश्वर्यवंत पाहायला मिळतात. पण महाराज आज जर तुम्ही म्हणाल पुण्याचं फळ सुख आहे तर आम्ही असे कित्येक लोक बघितले आयुष्य गेलं भजन करता करता पण मात्र त्यांची परिस्थिती बदलली नाही. मग आता तुम्ही याच्यावर काय सांगाल तर याचं उत्तर अगदी कमी शब्दामध्ये सांगतो. वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून अगदी 2 मिनिटांमध्ये सांगतो. तरी सुद्धा मी पुन्हा पुन्हा तेच म्हणेन, पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ दुःख असंच म्हणेन. का तर त्याचं कारण आहे, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या गाठी पूर्वसंचित आहे, पूर्व पुण्य आहे, तोपर्यंत त्या व्यक्तीने किती जरी अन्याय केला, किती जरी दुराचारी प्रवृत्तीने तो वागला, किती जरी त्याचं वागणं विचित्र असेल तरी सुद्धा मात्र ती व्यक्ती तुम्हाला ऐश्वर्यात जगताना दिसेल. पण ज्यावेळी मात्र त्याच्या पूर्व पुण्याचं कवच त्याच्या अंगावरून फुटलं जाईल, ज्यावेळी त्याची पुण्याई संपली जाईल, त्यावेळेला मात्र त्या व्यक्तीला कुणीच वाचू शकत नाही. आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये काही सांगायला नको. नारदाने कंसाकडून कृष्णाची 6 भावंड मारून घेतली. किती मारली? 6 भावंड मारली कंसाने. 6च्या 6 मुलं मारली देवकीची. बरं आता ही 6 मुलं मारण्याची युक्ती सांगितली कोणी तर देवकीची 6 मुलं मारण्याची युक्ती सांगितली कोणी? बोला बोला, नारदाने. हो, आता ज्या नारदाचं वर्णन भगवंताने करावं भागवतामध्ये अशा नारदाने सांगू कंसाला लहान बालकांची हत्या कर म्हणून. तर त्या कृष्णाची म्हणजे देवकीची 6 मुलं मारण्यासाठी त्याने सल्ला दिला आणि त्याने ऐकलं सुद्धा त्याचं. कारण सांगणारा हरिभक्तपरायण आहे, ऐकायला हरकत नाही. मग तो जर सांगतो मुलं मारून टाक, मारून टाकली देवकीची मुलं. मग आता हा सुद्धा एक आक्षेपाला कारणीभूत असलेला हा व्यवहार आपल्याला नारदांचा पाहायला मिळतो की नारदाने कंसाला मुलं मारण्यासाठी का सांगितली तर त्याचं कारण संत श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात. पुण्य सारावया भेटे देवरोसे, पुण्य सारावया भेटे देवरोसे, पुण्य सारावया भेटे देवरोसे, पुण्य सारावया भेटे देवरोसे. वधी बाळकाची देऊ नको, वधी बाळकाची देऊ नको, वधी बाळकाची देऊ नको, वधी बाळकाची देऊ नको. देवऋषी भेट त्याचं पुण्य संपवायचं होतं म्हणून पुण्य सारावया भेटे देवऋषी.
एखादी व्यक्ती आपल्या समोर तुम्हाला ऐश्वर्यात जगताना दिसते, पण भविष्यामध्ये त्याच व्यक्तीचं पतन झालं की समजायचं त्याची पुण्याई संपली समजायची. आणि म्हणून आज जरी अंगावरती एखाद्याने बुरखा घातला असेल, बरं का, अंगावरती त्याने बुरखा घातला असेल सत्कर्माचा, पण सत्कर्माचा बुरखा घालून तो आतमध्ये जर दुष्कर्म करीत असेल तरी सुद्धा मात्र जोपर्यंत त्याची पूर्व पुण्याई आहे, संचित आहे, तोपर्यंत मात्र त्याचा बुरखा तो चालू शकतो. पण एकदा पूर्व पुण्याई संपली का मग मात्र तो बुरखा फाटल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य, पुण्याचा संबंध थेट सुखाशी आणि पापाचा संबंध थेट दुःखाशी आहे. आता मला तुम्हाला आणखी विचारायचंय, जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख मिळावं असं जर वाटतं महाराज, तर आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? पुण्य कमवलं पाहिजे का पाप केलं पाहिजे? काय? पुण्य कमवलं पाहिजे. जीवनामध्ये जर सुख मिळावं असं वाटतं तर व्यक्तीने पुण्य कमवलं पाहिजे. पण पहा ना, मिळावं वाटतं सुख, पण पुण्य करायला नको ना. मिळावं सुख वाटतं पण पुण्य कुठं करतात माणसं? पुण्यस्य बल विशंती पुण्य नाशंती मानवा बलम पापस्य नाशंती पण पापम कुर्वन्ति यत्नतः. हा श्लोक असा आहे, पुण्यस्य फल विशंती, पुण्याचं फळ सुख पाहिजे, पुण्याचं फळ सुख पाहिजे, पण पुण्य करायला नको. जसं मी क्षमा मागून बोलतो, बापाची प्रॉपर्टी पाहिजे पण बाप नको. आम्ही नेहमी सांगतो, काही बापाची प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे पण बाप का नको? प्रॉपर्टीचे मालक सगळेच व्हायला बघतात, पण वडिलांची सेवा करायला कुठं पण मागतात काही लोक. अजून तुम्हाला सांगतोय, कीर्तनामध्ये जाहीरच सांगतो, सांगायला हरकत नाही, गळ्यामध्ये घातलेली वडिलांची तुळशीची माळ कोणी घालायला मागत नाही, पण वडिलांची प्रॉपर्टी मात्र भांडून घेतल्याशिवाय राहत नाही. कधीतरी वडिलांच्या गळ्यातली तुळशीची माळ सुद्धा घ्यायला हरकत नाही ना, माळ घ्यायला कोणी मागत नाही. तसं पुण्याचं फळ सुख पाहिजे पण पुण्य नको, पापाचं फळ दुःख नको, पण पाप केल्याशिवाय राहत नाही. पापम कुर्वन्ति यत्नतः, माणसं प्रयत्न करून पाप करतात. आणि म्हणून जर आपल्याला जीवनामध्ये सुख मिळावं असं वाटतं तर आपण पुण्य केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना आपली चिंता वाटते की याला पुण्याची नितांत गरज आहे. आणि म्हणून पुण्यात आपल्याकडून पुण्य घडावं याच्याकरता महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, ते साधन ज्या साधनाने आपल्याला पुण्य मिळेल ते पुण्यवंत व्हावे, 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 घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घे माझी वाटा तुझी, घे माझी वाटा तुझी, घे माझी वाटा तुझी, घे माझी वाटा तुझी. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घे माझी वाटा तुझी, घे माझी वाटा तुझी, घे माझी वाटा तुझी, घे माझी वाटा तुझी, घे माझी वाटा तुझी. पुण्यवंत व्हावे. महाराज साधन सांगतात, पुण्यवंत व्हायचं असेल त्याच्याकरता उपाय, घेता सज्जनांची नावे. तुम्ही सज्जनांची नावं घ्या, तुम्ही पुण्यवंत व्हाल. बरं, सज्जनांची नावं घ्या असं महाराज सांगतात या ठिकाणी. तर पहिल्यांदा आता आपल्याला सज्जन कोण तो कळला पाहिजे. सज्जन कोण हे कळणं गरजेचं आहे. मग आपण नंतर त्यांची नावं घेऊ. मग आता महाराज आम्हाला सज्जनांची नावं घ्यायची, तर पहिल्यांदा आम्हाला सज्जन कोण हे कळलं पाहिजे.
तर आता सज्जनाची व्याख्या जर आपल्याला पाहायची असेल तर एक सुभाषितकार म्हटले हे संपूर्ण जग, हे संपूर्ण जे विश्व हे भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. काही म्हणतात निसर्गाने निर्माण केलंय. ठीक आहे. आता ही जी काही असतील अशी बोलणारी माणसं त्यांच्याविषयी कीर्तनामध्ये मी तर म्हणतो काही बोलूच नाही. नको त्या माणसांची कीर्तनामध्ये चर्चा करून आपली वाणी खर्च करण्यापेक्षा जे चांगलं आहे त्याची चर्चा कीर्तनामध्ये बिनधास्त करावी. काय म्हणले देवदेव काही जगामध्ये नाही. ठीक आहे. सगळं जग निसर्गाने निर्माण केलंय, निसर्गाने तर निसर्गाने निर्माण केलंय. पण या संपूर्ण जगताचा निर्मिती करणारा माझा ईश्वर, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. वारकरी संप्रदायाचं आमचं वाङ्मय सांगता आम्हाला आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संजेता, भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता, धर्म गाजागो तुझा तुझी कृपाळू राजा. हे सगळं जग माझ्या ईश्वराने निर्माण केलेलं आहे. या जगाची सगळी घडामोड तोच करतो. आणि म्हणून जेव्हा भगवंताने ही सगळी सृष्टी निर्माण केली ना, ही सृष्टी निर्माण केल्यानंतर त्या सृष्टीमध्ये या जगतामध्ये असलेल्या प्राण्यांवर उपकार करणाऱ्या काही वस्तू भगवंताने त्याच वेळेला निर्माण केलेल्या आहेत. भगवंताने त्याच वेळेला या सगळ्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत. सृष्टी निर्माण केली त्यावेळेलाच. त्याला चिंता आहे. काही काही लोक विचारतात जर परमात्मा एवढा दयाळू एवढा कृपाळू आहे तर तो आता अवताराला काय येत नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका हो, तुम्ही तुमच्या संसाराची चिंता करा. ज्याने हिरण्यकश्यप मारले, ज्याने कंस संपवला, ज्याने रावण संपवला, ज्याने मोठमोठे दैत्य संपवले आणि धर्माची संस्थापना वेळोवेळी ज्यांनी केली, योग्य वेळ आली की तो परमात्मा नक्कीच अवतरायला आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. भगवंताने सगळी सृष्टी निर्माण केली, जगामध्ये उपकार करणाऱ्या काही वस्तू निर्माण केल्या. मग त्यांची यादी अशी पहा. रवी चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जनः येती परोपकाराय देवे युगेन निर्मिता. हा श्लोक आता आपण उलटा बोलू. देवे युगेन निर्मिता रवी चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जनः. देवाने परोपकारासाठी काही वस्तू निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यापैकी सूर्य, चंद्र, ढग, झाड, नदी, गाय आणि सर्वात शेवटी नंबर आहे सज्जन माणसं. भगवंताने परोपकारासाठी निर्माण केलेले. रवी चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जना येथे परोपकाराय देवे युगे निर्मिता. भगवंताने हे सगळं त्याकरता निर्माण केलंय. परोपकारासाठी भगवंताने निर्माण केलेलं आहे. सूर्य केवळ परोपकारासाठी आहे, चंद्र परोपकारासाठी आहे. सूर्याच्या विषयी माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात महेश सूर्य हाती गिरी तेजाची स्तुती, दया भासाची अंतरावरती जगची पै केले. मिळालेला प्रकाश त्यांनी जगाला वाटून टाकला. त्या प्रकाशाचा त्याला काही उपयोग आहे का? नाही हो. हा परोपकारासाठी सूर्य भगवंताने निर्माण केलेला आहे. चंद्र, झाड, नदी, गाय आणि सर्वात शेवटी सज्जन माणसाचा भगवंताने जगतावर उपकार करण्यासाठी सज्जन माणसाची निर्मिती केलेली आहे. मग महाराज आता सज्जन म्हणजे नेमकं कोण? तर रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदास म्हणतात सुजन समाज सकल गुण खाणी करहु प्रणाम सप्रेम सुबाणी. ज्याच्या ठिकाणी आपल्याला अनेक गुणांचा समुदाय पाहायला मिळतो त्याला सज्जन असं म्हणतात. आणि जर सज्जनाची व्याख्या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, एक दुर्जन आणि सज्जन. आता श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी मात्र हे थोडं वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे. एक राक्षसी प्रकृतीने ग्रासलेला आहे आणि दुसरा दैवी प्रकृतीने ग्रासलेला आहे. राक्षसी प्रकृतीने ग्रासलेला आहे ना त्याचा त्याच्या कुटुंबाला पण काही फायदा नाही आणि त्याचा जगाला पण काही उपयोग नाही. हे सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात साबरी वाढीनल्या सरळ वरी फळना ती पोकळ का गळा झाले स्तन शिळीचे. त्याचं सगळंच व्यर्थ आहे. मोघा आशा मोग कर्मानो मोग ज्ञान विचेतसहा. भगवान म्हणतात त्याचं सगळं मोग आहे, त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. आणि ज्याच्या जगण्याला काहीच अर्थ नाही ना त्या माणसाला माणूस म्हणून सुद्धा घेण्याचा अधिकार नाही. अर्थपूर्ण जगणं असलं पाहिजे. आणि म्हणून भगवान अशा लोकांचं सुद्धा वर्णन करतात तर तेवढं समाधानपूर्वक करत नाही. म्हणून जगामध्ये एक वर्ग आहे दुर्जनाचा आणि दुसरा वर्ग आहे सज्जनाचा. बरं का? मग आता दुर्जन म्हणजे कोण हो?
तर दुर्जनाची बद्दल सांगत असताना सुभाषितकार म्हणतात आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला मुख्य मुद्द्याकडे वळायचं आहे. दुर्जन म्हणजे कोण आहे? तर जो विनाकारण दुसऱ्याला काहीच संबंध नसताना छळण्याचा प्रयत्न करतो तो दुर्जन आहे. बघा, तर शास्त्र असं सांगतं साप आणि दुर्जन माणसं ही सारखीच आहे, पण त्यातल्या त्यात साप खरंच चांगला आहे, कारण त्याच्या जर धक्का लागला, त्याच्या जर पाय पडला तरच तो सावणार आहे. पण दुर्जन माणसाला तुम्ही काहीच करू नका, पण तरी तो तुम्हाला छळल्याशिवाय राहत नाही. दुर्जन सच्च सर्पस्य परम सर्पना दुर्जना सर्पदंशती कालीन दुर्जन सेपदे पदे. विनाकारण दुसऱ्या माणसाला छळतो त्याला दुर्जन असं म्हणतात. मग आता सज्जन कोण? तर सज्जनाची व्याख्या फिरून फिरून करण्यापेक्षा आपण तुकोबारायांच्या दृष्टीने सज्जन पाहू. तुकोबाराय म्हणतात सज्जन त्याला म्हणतात ज्याच्या ठिकाणी चुकूनही एक अवगुण पाहायला मिळत नाही, छोटा सुद्धा, त्याला म्हणतात सज्जन. पाहताव संतांच्या ठिकाणी आपल्याला दिसणारा अवगुण सुद्धा गुण असतो, हे लक्षात ठेवा. तुकोबाराय लोकांवरती रागावले, मूर्ख लोकांच्या दृष्टीने तो अवगुण आहे, पण त्यांच्या रागावण्यामध्ये सुद्धा इतरांचं कल्याण आहे, गुण आहे तो. आणि म्हणून संतांच्या ठिकाणी सज्जनांच्या ठिकाणी आपल्याला अवगुण पाहायला मिळत नाही, असे सज्जन. मग अशा सज्जनांची नावं घेतली तरी तुम्हाला पुण्य मिळेल. बर महाराज, मग अशा सज्जनांची आम्हाला तुम्ही एक दोन नावं सांगा, म्हणजे आम्ही ती एक दोन नावं घेऊ शकतो. तर खरं तर सज्जन हे जे विशेषण आहे हे संतांना लागणारं विशेषण. सज्जन हे जे विशेषण हे संतांना लागलेलं विशेषण आहे. मग आता सज्जन कोण? तर संत मंडळी म्हणजे सज्जन आहे. संत सज्जनी मांडिले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे, भक्ती मुक्ती तुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. संत म्हणजे सज्जन आणि सज्जन म्हणजे संत आहेत. मग अशा सज्जनांची नावं आम्हाला घ्यायची आहेत महाराज. पण आता त्या सज्जनांची नावं आम्हाला घ्यायची आहेत, आम्हाला तुम्ही एक दोन तरी नावं सांगा म्हणजे बरं वाटेल आम्हाला. मग त्यांची एक दोन नावं तुम्हाला मी सांगतो आणि तीही प्रभावी नावं सांगतो की जी नावं घेतली तर तुम्हाला पुण्य मिळेल. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल, ज्ञान मुक्ताबाई ज्ञान दीपिका, मुक्ताबाई ज्ञान दीपिका, मुक्ताबाई ज्ञान दीपिका, दीपिका निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल. ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. ही संत मंडळी जी आहेत ना, ही संत मंडळी माणसं नसून ते प्रत्यक्ष तीर्थ आहे. तीर्थ रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदास म्हणतात. आता तुकोबारायांचा अभंग आपल्याला माहिती, वाची म्हणता गंगा गंगा सकळ पापी जाती भंगा किंवा सकळ दोष जाती भंगा. हे गंगा, कुशावर्त, इंद्रायणी, चंद्रभागा हे सगळे तीर्थ आहेत बरं का. हे सर्वच्या सर्व तीर्थ आहेत. मग तसे संत सुद्धा तीर्थ आहेत. मुद मंगलमय संत समाजू
जो जग जंगम तीर्थ राजू. हे जे तीर्थ आहे जलतीर्थ ते स्थिर आहे, पण संत हे फिरते प्रयाग क्षेत्र आहेत. फिरते प्रयाग क्षेत्र संत हे चालते बोलते प्रयाग क्षेत्र आहेत. संत मंडळी आपल्याला माहिती सर्वांना. इथून तुम्हाला काशीला जावं लागेल गंगेमध्ये स्नान करण्यासाठी, यमुने स्नान करण्यासाठी जावं लागेल, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी जावं लागेल. पण संत हे फिरते. म्हणून ज्ञानोबा म्हणतात जयाचे नाव तीर्थ राहू, दर्शनी प्रशस्तीची ठाऊ, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांताशी. तीर्थे संत. अशा तीर्थरूप आपल्याला संतांची सज्जनाची नावं घेतली तर पुण्य मिळतं. म्हणून पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. तुकोबाराय त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की मी सुद्धा अखंड त्या संतांच्याच नावाचा जप करतो. नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठोबार कुमारी. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. सुंदरी कमलार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम महाराज. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. महाराज पुढे जाऊन म्हणतात मी सुद्धा त्या संतांच्याच नावाचा जप करतो. नेघे माझी वाचा तुटी. आता इथं एक गोष्ट विचार करण्यासारखी. महाराज आम्हाला थोडस आश्चर्य वाटतं, नवल वाटतं की तुम्हीच एका ठिकाणी सांगतात की आम्ही असं ऐकलंय तुमच्या मुखातून, पण इथं मात्र तुमचं बोलणं थोडंसं आम्हाला वेगळं वाटतं. तुम्ही एका ठिकाणी असे म्हटलेले एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि का काही काम नाही आता, किंवा आम्ही आमच्या जीवनामध्ये असा निश्चय केलेला आहे वर्णावी ती थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णू नये, किंवा आम्ही तुम्ही स्वतःच असं म्हणतात अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, किंवा सर्व भावे लोभे आवडे धन आम्हा नारायण तैशापरी, पतिव्रते नेणे अनेकांची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी. आम्ही सगळे प्रमाण तुमचीच आहेत ना. आणि तुम्ही एका ठिकाणी म्हणतात विठ्ठल म्हणजेच माझं तीर्थ, विठ्ठल म्हणजेच माझं व्रत, विठ्ठल म्हणजेच माझा उपवास, विठ्ठल म्हणजेच माझं सगळं, हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत सत्य हे सुकृत नाम तुझे. आणि तुम्हीच इथं म्हणता नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आम्हाला मोठं आश्चर्य वाटतं. तर महाराज म्हटले आश्चर्य वाटण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही. मी आज इथं जरी तुम्हाला सांगतो नेघे माझी वाचा तुटी, तरी ते म्हणण्यामध्ये तुम्हाला त्याचा अर्थ नाही कळला. मी अखंड ज्या विठोबाचं नामचिंतन करतो तो विठोबा, आणि हे सज्जन हे संत दिसायला वेगळे असतील पण असायला मात्र ते एकच आहे. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, 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 निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजेच विठोबा आणि विठोबा म्हणजेच संत आहेत. कोणी काही वेगळे नाही. आपण जर बघितलं तर तीर्थावळीचा प्रसंग आपल्या सर्वांना माहिती. नामदेव महाराज गेले, आपल्या ज्ञानोबाराय गेले पंढरपूरला. भगवंताला सांगतात मला नामा पाहिजे, तीर्थयात्रेसाठी मला नामा पाहिजे. त्यावेळेला नामदेव महाराज माऊली श्री ज्ञानोबारायांच्या संगतीत जायला मागत नाही. तेव्हा भगवान स्वतः म्हणतात देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञान देव मीची आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच विठोबा आणि विठोबा म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज आहेत. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणजेच महाविष्णू आणि महाविष्णू म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. म्हणून संत आणि देव वेगळे नसून ते एकच आहेत. म्हणून नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. नुसता लाभ नाही तर महालाभ हा फुकटचा लाभ आहे. तुकोबाराय पुढे जाऊन म्हणतात की संतांचं नामचिंतन केलं तर त्याचा परिणाम काय. विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव, त्या
संतांच्या चरणावर आपण जर भाव ठेवला तर आपल्याला विश्रांती मिळते. आणि पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज असो. अभंगाच्या फक्त प्रथम चरणाचं चिंतन मी आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संतांचे शब्द हे अतिशय व्यापक असतात. आयुष्य गेलं तरी त्याची व्याप्ती कळणार नाही आपल्याला. एक अल्पस चिंतन माझ्या यथाबुद्धी सांगण्याचा प्रयत्न केला. माझी वेळ संपलेली आहे. ही चॅनलवरची सेवा आहे, 1 तासाची सेवा. त्याच्यामध्ये रामकृष्ण हरीपासून तर जय विठ्ठल पर्यंत चिंतनासही सगळं 1 तासामध्ये संपवायचं असतं. असो, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो. आणि कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट जे आहे याच्यामध्ये असलेली सगळी मंडळी, मग नेरकर मामा असतील, आमचे सांगळे महाराज असतील आणि या सगळ्या मंडळीला खऱ्या अर्थाने सहकार्य करणारे माननीय आमदार श्री गणपत शेठ गायकवाड आणि माननीय नगरसेवक आमचे अतिशय जवळचे असलेले मित्र अभिमन्यूशी गायकवाड, या दोघांना मी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांचं अतिशय हे मोलाचं कार्य आहे, विधायक कार्य. निश्चितपणे समाजाच्या उपयोगासाठी त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम आहे. मी माझ्याकडून त्यांना खूप धन्यवाद देतो. सर्व श्रोते मंडळाला एक विनंती करतो, सध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आहे. आपण स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या गावाची काळजी घ्या. कारण सगळ्यात मोठं काय असेल तर सगळ्यात मोठं तर जीवन अतिशय अनमोल आहे. म्हणून जीवनाची तुम्ही प्रत्येकाने आपल्या काळजी घ्यायची. आपण स्वतः सुरक्षित राहा. झालेली सेवा देवाच्या चरणावर समर्पित करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. पुढे पुढे उत्तरे नाही तुका मनीषाने जरा राखा पायापैकी. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव